हॅलो फ्रेंड्स, कांबी हायस्कूल, कांबी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. पुन्हा एकदा ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. इयत्ता 5वी विषय गणित सेमी आणि आपण पाहत आहोत चॅप्टर 8 मल्टिपल्स अँड फॅक्टर्स, विभाज्य आणि विभाजक. आणि यामधील प्राईम अँड कंपोजिट नंबर्स म्हणजेच मूळ आणि संयुक्त संख्या. मागच्या तासाला आपण विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजेच टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी 2, 5 अँड 10 या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी प्राईम नंबर्स, कंपोजिट नंबर्स पाहायचे आहेत. या ठिकाणी ज्या संख्या फक्त त्या संख्यांचे दोनच विभाजक असतात, अ नंबर which has only two factors, one and the number itself, म्हणजे एक आणि ती संख्या स्वतः असे दोनच ज्या संख्येचे विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या किंवा प्राईम नंबर असे म्हणतात. उदाहरणार्थ 2 ही संख्या आहे. 2चे विभाजक, 2चे फॅक्टर्स आहेत 1 आणि 2. या ठिकाणी याचे दोनच विभाजक आहेत, 1 आणि ती संख्या स्वतः 2, म्हणून ती संख्या मूळ संख्या आहे. तसेच 3 ही संख्यासुद्धा तशीच आहे, 19 ही संख्या तशीच आहे, 37 ही संख्यासुद्धा अशीच आहे. म्हणून त्या संख्यांना प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या असे म्हणतात. मग 2पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना काय म्हणायचं? तर ते आता आपण पुढे पाहणार आहोत. उदाहरणार्थ 4 ही संख्या आहे. मग 4चे विभाजक म्हणजे 4ला भाग जाणाऱ्या संख्या आहेत 1, 2, 4. म्हणजेच या ठिकाणी 2पेक्षा अधिक फॅक्टर्स आहेत, 1, 2 आणि 4 ती स्वतः. मग अशा ज्या संख्या आहेत अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात किंवा कंपोजिट नंबर्स असं म्हणतात. ज्या संख्यांचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात, म्हणजेच अ नंबर्स विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स इज कॉल्ड अ कंपोजिट नंबर. तर अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. अशा संख्या या ठिकाणी बऱ्याच आहेत की ज्यांचे 2पेक्षा अधिक विभाजक असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण 48 ही जर संख्या घेतली तर 48ला भाग जाणाऱ्या संख्या 1, 2, 4, 6, 8, 12, 24, 48 अशा अनेक संख्या या ठिकाणी जास्त संख्यांनी त्या संख्येला भाग जातो, म्हणजेच त्या संख्येचे 2पेक्षा अधिक विभाजक आहेत. म्हणून 48 ही संख्या संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अजून संख्या शोधायच्या आहेत आणि त्या संख्यांचं वर्गीकरण करायचं आहे. आता यामध्ये 1 ही संख्या या दोन्ही गटामध्ये मोडत नाही, कारण 1 ही संख्या संयुक्तही नाही, कारण 1चे अनेक विभाजकही नाहीत, 1ला फक्त 1नेच भाग जातो. आणि 1 व ती संख्या असे 2 विभाजक, पण या ठिकाणी ही एकमेव संख्या आहे, म्हणून त्या संख्येला मूळ संख्याही नाही किंवा संयुक्त संख्याही म्हणत नाहीत. 1 इज अ नंबर विच इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. म्हणजेच 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. लक्षात ठेवायचे, 1 ही संख्या दोन्ही गटांमध्ये येत नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग आता मूळ संख्या म्हणजेच तिचे 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात. या ठिकाणी आपण काही उदाहरणं पाहिलेली आहेत. 2, 3, 19, 37 या सगळ्या संख्यांचे फक्त दोनच विभाजक आहेत. 2ला 1 आणि 2नेच भाग जातो, 3ला 1 आणि 3नेच भाग जातो, 19ला 1 आणि 19नेच भाग जातो आणि 37ला सुद्धा 1 आणि 37 फक्त एवढ्याच 2 संख्यांनी भाग जातो. म्हणून त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. या ठिकाणी संयुक्त संख्यांची काही उदाहरणं दिलेली आहेत. 10, 22, 48, 91, 100 पैकी 48चं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एक 91चं उदाहरण आपण पाहूया.
91ला भाग जाणाऱ्या संख्या आपण जर शोधल्यात तर 91ला 1ने भाग जातो, 7ने भाग जातो, 13ने भाग जातो आणि 91ने पण भाग जातो. तुम्ही सुद्धा भाग देऊन पहा. आणि म्हणून 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत म्हणून ती संख्या संयुक्त संख्या आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पेज नंबर 50 वरील प्रॉब्लेम सेट 35 मधील ॲक्टिव्हिटी 1 अँड ॲक्टिव्हिटी 2. या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला 2 लाईन मी सांगतो. 1 to 10 अँड 21 to 30 अशा 2 लाईन आपण लिहिलेल्या आहेत. यामध्ये 2ने मल्टिपल असलेल्या म्हणजे 2ने भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत त्याला आपण निळ्या शाईने गोल केलेला आहे आणि 4ने भाग जाणाऱ्या संख्यांना लाल शाईने गोल केलेला आहे. तर याच्यामध्ये दोन्ही संख्यांनी कॉमन भाग जाणाऱ्या संख्या आता तुम्हाला या ठिकाणी शोधायच्या आहेत. मग दोन्हींनाही भाग जाणाऱ्या संख्या मग 4, 8, 24 आणि 28 अशा प्रकारच्या संख्या या ठिकाणी तयार होतात. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सेट 35 आणि त्यामधील ॲक्टिव्हिटीज दोन्हीही कंप्लीट करायच्या आहेत. यानंतर पुढे आहे सहमूळ संख्या किंवा कोप्राईम नंबर्स. सहमूळ संख्या म्हणजे काय? की ज्या संख्यांचा विभाजकांपैकी फक्त एक हा एकच विभाजक सारखा असतो किंवा सामायिक असतो. नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर म्हणजे फक्त एक हाच विभाजक सामायिक असतो. फॉर एक्झाम्पल 10 अँड 33 10 आणि 33 या 2 संख्या आपण या ठिकाणी उदाहरणासाठी घेतलेल्या आहेत. 10चे फॅक्टर्स आपण घेतलेले आहेत 1, 2, 5 आणि 10 या चारही संख्यांनी 10ला भाग जातो. तसेच 33चे फॅक्टर्स आहेत 1, 3, 11 आणि 33 या चारही संख्यांनी 33ला भाग जातो. परंतु या दोन्हींनाही भाग जाणारी फक्त एक ही एकमेव एकच संख्या आहे आणि म्हणून त्यांचा एक हा एकच सामायिक असल्यामुळे 10 व 33 या संख्यांना सहमूळ संख्या किंवा कोप्राईम नंबर्स असे म्हणतात. तर या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 35 मध्ये पहिलं जो प्रश्न आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचा आहे. तर अशा पद्धतीनं 34 अँड 35 प्रॉब्लेम सेट कंप्लीट करायचे आणि आपल्या ग्रुपवरती पाठवायचे आहेत. थँक्यू.